नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. मी आज बनवणार आहे इडली. त्याच्यासाठी सांबार बनवते. तेल गरम झाले. मोहरी, जिरे, मोहरी चांगली तडतडली. कांदा, कढीपत्ता, 2 हिरवी मिरची, 2 लाल सुक्या मिरच्या टाकली. ऑप्शनल आहे, तुम्ही तुम्हाला आवडत असतं टाका, नसतं. थोडीशी डाळ शिजवताना पण टाकली होती, त्याच्यामुळे थोडीशी टाकली. टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटो चांगलं मऊ झालं की मग मसाला. आता टोमॅटो चांगले मऊ झाले आपले. बटाटा, दुधी पण टाकतात, पण माझ्याकडे दुधी अवेलेबल नाही आहे. दुधी पण टाकतात, दुधी नाही मिळतं. भाजून 2 मिनिटं. आता 2 मिनिटामध्ये भाजून झाले तर मसाला टाकून मी थोडीच टाकली. डाळ शिजवताना टाकली. लाल मिरची पावडर, धना पावडर, मसाला आणि सांबार मसाला. मसाला आपला चांगला भाजलेला आहे. आता थोडंसं मी गरम पाणी थोडं टाकून मसाला चांगला भाजला. तेल सुकलं की मग इकडे डाळ शिजवून घेतलेली. मुगात डाळ घेतल्या तुम्ही तुरीची घेऊ शकता. तेल चांगलं सुकलं आपलं. तुम्हाला जसं पातळ भेटतं हॉटेलसारखं सांबार आपलं म्हणजे तयार होतं. आता मी ते चिंचेचा आणि गुळाचा कोट घेतला होता, तो टाकून नाही. चवीनुसार मीठ टाकू. माझ्या पद्धतीने एकदा मी आज बनवणार आहे इडली. बघा इडलीचं पीठ किती छान फुगलेलं आहे. इडलीचं पीठ फुगलं ना म्हणजे इडली पण एकदम सॉफ्ट आणि मऊसूत होती. गोडदार मी फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे.